श्री सरस्वते नमः। स जयति सिंधुर्वदन देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीं नाशयति विघ्नानां। प्रारंभीसी गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो। तो सिंधुर्वदन देव उत्कर्ष पावत आहे। दैनिक पंचांग दिनांक 6 सप्टेंबर 2025 वार शनिवार, शालिवाहन श्री शके 1947, संवत 2081, संवत्सर विश्वावसु संवत्सर, अयन दक्षिणायन, सौर ऋतू शरद ऋतू, मास भाद्रपद, पक्ष शुक्ल पक्ष, तिथी भाद्रपद शुक्ल चतुर्दशी, तिथी रात्रो 25:42 पर्यंत, नंतर पौर्णिमा तिथी सुरू, नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र रात्रो 22:56 पर्यंत, नंतर शततारका नक्षत्र सुरू। योग अतिगंड योग हा अतिशय वाईट योग आहे, याच्यात शुभकार्य करू नयेत। सकाळी 11:52 पर्यंत, नंतर सुकर्मा योग सुरू, करण दिवाकरण गरज दुपारी 14:32 पर्यंत, नंतर रात्रो करण वणिज 25:42 पर्यंत, नंतर विष्टी करण सुरू। विष्टी हे अतिशय अशुभ करण आहे। सूर्य राशी सिंह, चंद्र राशी मकर, म्हणजे सकाळी 11:22 पर्यंत चंद्र मकर राशीत आणि त्यानंतर तो कुंभ राशीत प्रवेश करेल। आज आकाशात राशीत असणारे ग्रहज्ञान: मेष राशीत कोणताही ग्रह नाही। मेष राशीत कोणताही ग्रह नाही। वृषभ राशीत हर्षल 7 अंशावर वक्री, मिथुन राशीत गुरु 24 अंशावर, कर्क राशीत शुक्र 18 अंशावर, केतू वक्री 24 अंशावर, सिंह राशीत रवी 18 अंशावर, बुध 10 अंशावर अस्त आहे, कन्या राशीत मंगळ 24 अंशावर, तुळ राशीत कोणताही ग्रह नाही, वृश्चिक राशीत कोणताही ग्रह, धनु राशीत कोणताही ग्रह नाही, मकर राशीत चंद्र 14 अंशावर, प्लुटो 7 अंशावर वक्री, कुंभ राशीत राहू 24 अंशावर वक्री, मीन राशीत शनी 5 अंशावर वक्री, नेपच्यून 7 अंशावर वक्री। राहू काळ दुपारी शनिवारी सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत राहू काळ आहे। राहू काळात कोणतेही शुभकार्य करू नये। दिनविशेष: चांगला दिवस, आज अनंत चतुर्दशी आहे आणि भद्रा तिथी म्हणजे विष्टीकरण हे 25:42 नंतर आहे। भद्राकरण हे अतिशय अशुभ असतं, त्याच्यात शुभकार्य करू नयेत। तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते, वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते, नक्षत्राने आयुष्यातील पातक निघून जाते, योगाचे श्रवण केले असता रोगांचे निवारण होते आणि कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात आणि या सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फल मिळते। शुभम भवतु।